आजचा व्हिडिओ स्वामी भक्तांसाठी खूप खास आहे. कारण मी तुम्हाला स्वामी समर्थांचे असे 10 गुप्त आणि सोपे उपाय सांगणार आहे, जे अनेक भक्त दररोज करतात. आणि या उपायांसाठी कोणताही खर्च नाही, कोणतेही कठीण नियम नाहीत, फक्त श्रद्धा आणि विश्वास हवा आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्किप अजिबात करू नका, कारण शेवटचे 3 उपाय जे मी सांगणार आहे ते अत्यंत प्रभावी आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. दररोज सकाळी उठल्यानंतर मोबाईल अजिबात पाहू नका. सर्वात आधी दोन्ही हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि 3 वेळा म्हणा श्री स्वामी समर्थ. असे केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक ऊर्जेने होते, मनातील भीती कमी होते आणि दिवसभर मन देखील प्रसन्न राहते. अनेक भक्त सांगतात की त्यांनी हा नियम सुरू केल्यापासून त्यांच्या जीवनात चांगले बदल घडतायत. कोणतेही महत्वाचे काम असो, नोकरी, व्यवसाय, परीक्षा किंवा मुलाखत, घराबाहेर पडताना स्वामींचे नाव नक्की घ्या आणि मनात म्हणा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य मनाला धैर्य देते, चिंता कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामींच्या कृपेने प्रत्येक अडचणीला सामोरे जाण्याची शक्ती मिळते. त्याचबरोबर दररोज सकाळी तुळशीला नमस्कार करा आणि त्यानंतर तुळशीची 3 पाने स्वच्छ पाण्यात टाका आणि ती पाने श्रद्धेने प्या. असे केल्याने मन शांत राहते, नकारात्मक विचार दूर होतात आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते. तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. त्याचबरोबर प्रत्येक शनिवारी थोडासा गूळ स्वामींना अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तो प्रसाद घरातील सर्वांनी घ्यायचा. अनेक भक्तांचा अनुभव आहे की या उपायांमुळे घरातील तणाव कमी होतो, आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात आणि कामामध्ये यश मिळू लागते. हे साधे आणि छोटे छोटे उपाय नक्की करा. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी 2 मिनिटे शांत बसा आणि 11 वेळा श्री स्वामी समर्थ असे म्हणा. दिवसभराचा ताण कमी होतो, त्याचबरोबर मन शांत होते आणि चांगली झोप लागते. अनेकांना यामुळे मनातील चिंता कमी झाल्याचा अनुभव देखील आलेला आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी हा मंत्र अवश्य म्हणा. स्वामींच्या फोटो समोर सकाळी किंवा संध्याकाळी छोटासा दिवा लावा. दिव्याचा प्रकाश म्हणजे आशा, श्रद्धा आणि सकारात्मकता. दिवा लावताना मनापासून प्रार्थना करा आणि आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीची इच्छा नक्की व्यक्त करा. त्याचबरोबर गुरुवार हा स्वामींचा विशेष दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी स्वामींना पिवळी फुले अवश्य अर्पण करा आणि स्वामींचा जप करा. असे केल्याने मनोकामना पूर्ण होण्यासाठी सकारात्मक भावना आणि श्रद्धा देखील वाढते. त्याचबरोबर दररोज फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून स्वामींचा जप करायचा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मन शांत ठेवण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त ठरू शकतो. त्याचबरोबर कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी स्वामींचे स्मरण करायचे आहे. नवीन काम, व्यवसाय, परीक्षा किंवा प्रवास सुरू करण्यापूर्वी स्वामींचे नाव अवश्य घ्या. यामुळे मनाला आत्मविश्वास मिळतो आणि काम सकारात्मक भावनेने सुरू होते. दिवसाच्या शेवटी स्वामींना धन्यवाद द्या. रोज रात्री 2 मिनिटे काढा आणि मनापासून म्हणा, स्वामी, आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला गेला आणि तुमचे खूप खूप आभार. कृतज्ञतेची भावना मनाला आनंद देते आणि सकारात्मक विचार वाढवते. उपाय श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मकतेसाठी आहेत. तुम्ही यापैकी कोणता उपाय दररोज करता ते कमेंटद्वारे नक्की लिहा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ देखील लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. धन्यवाद. अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.